हॅलो एव्हरीवन, द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सरळ सेवा परीक्षा भरती असेल किंवा आता TET येत आहे, त्याचबरोबर MPSCची परीक्षा असेल, त्या सर्व परीक्षांमध्ये हमखास विचारणारा घटक म्हणजे संख्यांचे प्रकार. याच्याबद्दल आपण आज बघूया. चला तर मग बघूया. ह्याच्याबद्दल संख्यांचे प्रकार बघण्याआधी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रीण किंवा कुटुंबातील कोण तयारी करत असेल स्पर्धा परीक्षेची त्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका, कारण खूप छोट्या छोट्या ट्रिक्स आणि माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर आपण डायरेक्ट त्याचे सूत्र बघूया. पहिलं सूत्र काय आहे? 1, 2, 3 अधिक 4 असं n पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? असं बेरीज काढायची त्याचा एक फॉर्म्युला आहे बरोबर n × n+1/2. मी हे फॉर्म्युले लक्षात ठेवले ना, उदाहरणं आपोआप सुटतात. जास्त काही पसार मांडायची गरज नाही, कारण परीक्षेमध्ये आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटामध्ये आपल्याला एक प्रश्न सोडवावा लागतो. तर हे लक्षात ठेवलं नाही, ह्याचे असे प्रश्न आले तर लगेच सुटून जातील तुमचे. त्यानंतर समसंख्यांची बेरीज म्हणजे 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 बरोबर n पर्यंत समसंख्यांची बेरीज बरोबर n × n+1. 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अप टू n पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज बरोबर n². 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक बरोबर डॅश 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 nचा वर्ग पर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी काढायची? तर n × n+1 सेकंड ब्रॅकेट 2n+1/6. त्यानंतर 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक अप टू nचा घन पर्यंतच्या संख्यांची बेरीज बरोबर n × n+1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर काही वेळेस परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारतात, वक्ते संघ ह्याच्याबद्दल म्हणजे हस्तांदोलन किती झालं, नंतर एकूण सामने किती, त्यावेळेस एक सूत्र आहे छोटंसं ट्रिक म्हणून ते वापरायचं. ते कोणतं? तर n × n-1/2. त्याचबरोबर भौमितिक आकृत्या सांगतात, त्या आकृत्याची बाजू देतात, एवढ्या बाजू आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कर्णाची संख्या किती आहे ते सांगा. त्यावेळेस पण एक सूत्र वापरायचं, ते म्हणजे n × n-3/2. नंतर त्रिकोणी संख्या काढायचं. त्रिकोणी संख्यावर ती हमखास TET असेल, कुठलीही सरळ सेवा परीक्षेची भरती असेल, हमखास त्रिकोणी संख्यावर प्रश्न विचारतात. त्रिकोणी संख्या कशी काढायची? n × n+1/2. सूत्र तर तुम्हाला हे सांगितलं. तर आपण उदाहरणं बघूया, उदाहरणावरून तुम्हाला समजेल. पहिलं उदाहरण आहे, पहिल्या क्रमवार 16 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? मग ह्याचं काय सूत्र आहे? पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n × n+1. n किती आहे? /2. n किती आहे? 16. 16 × 16 + 1/2. 1 16. 6 × 17 बरोबर 136. किती आलं? 136 आलं. दुसरा प्रश्न काय आहे? 1 ते 52 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? समसंख्यांची बेरीज सूत्र काय आहे? n × n+1. आता इथं काय सांगितलं? 1 ते 52 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती संख्या आहेत हे सांगितलं आहे का? दिल्यात का? नाही. तर पहिले 1 ते 52 पर्यंतच्या समसंख्या किती आहेत ते काढूया. एकूण समसंख्या बरोबर 52/2 बरोबर 26. 26 एकूण समसंख्या आहेत. आणि आता 1 ते 52 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायची म्हणजे n × n+1 हेच फॉर्म्युला वापरायचं. 26 + 1 26 × 27 बरोबर 702. उत्तर काय आलं? 700. त्यानंतर पुढील बघूया, 1 ते 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? जर समसंख्या काढल्याचं साधा अगोदर आपण इथं विषम संख्या काढूया. 1 ते 63 पर्यंतच्या विषम संख्या काढायचा फॉर्म्युला काय आहे? n+1/2. 63 अधिक 1/2 बरोबर 64/2 बरोबर 32. 32 एकूण विषम संख्या आहेत 1 ते 63 मध्ये. याचा फॉर्म्युला काय आहे? अगदी सोपा आहे. आपण थांबा 1 मिनिट. आपण पाहिला होता विषम संख्यांची बेरीज बरोबर n². 32चा वर्ग किती? 1024. त्यानंतर पहिल्या क्रमवार काही समसंख्यांची बेरीज 182 आहे. तर एकूण समसंख्या किती? सूत्र काय आपलं? पहिल्या n × n+1/182. n² बरोबर 182 वजा 1 n² बरोबर 181.
तर ह्याच्या जवळ 181च्या अलीकडची म्हणजे त्याच्यापेक्षा लहान अशी वर्गसंख्या कोणती आहे? 169. त्याबरोबर 169चं वर्गमूळ काढायचं. किती आलं? 13. n बरोबर 13. असं अगदी सोप्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवल्या ना नक्की परीक्षेमध्ये तुम्हाला गणित सुटून जाईल. त्याचबरोबर काय पुढचं काय आहे? पहिल्या काही विषम संख्यांची बेरीज 256 आहे तर एकूण विषम संख्या किती? तर काय सांगितली ते पहिल्या काही विषम संख्यांची 256 आहे. विषम संख्यांची बेरीज कशी काढायची? n². तर 256 बरोबर n². त्यामुळे n बरोबर किती? 16. 256 वर्गमूळ 16. त्यानंतर पहिल्या क्रमावर 8 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती? आपण मग अशी एक सूत्र बघितलं होतं n इंटू ब्रॅकेट n+1 सेकंड ब्रॅकेट 2n+1 डिवायडेड बाय 6. तसंच मांडणी करायची. 8 इंटू ब्रॅकेट 8+1 सेकंड ब्रॅकेट 2 इंटू 8 अधिक 1 डिवायडेड बाय 6. 8 गुणुले 9 गुणुले 17 भागिले 6 बरोबर 204. सोपं आहे. फक्त सूत्र लक्षात ठेवले ना गणित तुम्हाला येऊन जातं. पुढचं आहे व्यासपीठावर 16 वक्ते होते. प्रत्येकाशी एकदाच हात मिळवला तर एकूण किती हस्तांदोलन झाले? बघा इथे मी मग अशी सूत्र सांगितलं तर वक्ते किंवा संघ असेल तर एकूण हस्तांदोलन काढायचं असेल तर काय सूत्र आहे? n इंटू ब्रॅकेट n-1 डिवायडेड बाय 2. 16 कंसात 16 वजा 1 भागिले 2 16 इंटू 15 डिवायडेड बाय 2 बरोबर 120. 120 वेळा हस्तांदोलन. पुढचं आहे एका बहुभुजा आकृतीला एकूण 7 बाजू आहे तर त्याच्या कर्णाची एकूण संख्या किती? इथे आपण सूत्र बघितलं होतं. सूत्र कोणतं? n इंटू ब्रॅकेट n-3 डिवायडेड बाय 2. 7 इंटू ब्रॅकेट 7-3 डिवायडेड बाय 2. 7 इंटू 4 डिवायडेड बाय 2 इंटू एकूण 14. अशा प्रकारे अगदी सोपे उदाहरण आहे. तुम्ही ह्याला एकदा व्हिडिओ नीट डिटेल करा आणि व्हिडिओमध्ये म्हणजे गणित बघून जर तुम्हाला समजले असेल तुम्ही आणखी एकदा सराव केला तर अशा प्रकारचे सगळे गणित तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवता. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.